कोकण विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी 23 नद्या इशारा पातळी खाली वाहत असून रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, आंबा, पाताळगंगा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी या 4 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत। सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे रायगडातील रोहा येथील कुंडलिका ही नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। या नदीची इशारा पातळी 23 मीटर असताना रविवारी पाणी पातळी 23.95 मीटर नोंदवण्यात आली असून ती धोक्याच्या पातळीला जाऊन भिडली आहे। रोहा तालुक्यातील आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। या नदीची इशारा पातळी 8 मीटर असताना पाणी 9.20 मीटर पर्यंत वाढलं असून ती 9 मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे। तर पनवेलमधील पाताळगंगा नदीची पातळी 21.35 मीटर पर्यंत पोहोचली असून ती 21.52 मीटरच्या धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी ही 6 मीटरवर वाहत असून तिनं 5 मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे। या नदीची धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे। या 4ही नद्यांमधील वाढत्या पाणी पातळीमुळे संबंधित जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नदीकाठच्या गावातील नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारीही करण्यात आली आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी, बदलापूर, जांभूळपाडा आणि मोहने येथे सुरक्षित पातळी वाहत आहे। टिटवाळ्यातील काळू नदी आणि शहापूरमधील भातसा नदी ही अद्याप धोक्यापासून दूर आहे। पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या 3ही नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात असून कोणताही तातडीचा धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। रायगडातील सावित्री, उल्हास आणि गाढी या नद्याही सध्या सुरक्षित मर्यादेत वाहत आहेत। तसंच रत्नागिरीतील वशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंडी आणि बाव नदी तसंच सिंधुदुर्गातील तिलारी, तेरेखोल, कर्ली आणि गड नदी आणि वाघोटन या सर्व नद्यांची पातळी इशारा मर्यादेखाली आहे। हवामान विभागानं कोकणात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्यानं प्रशासनानं नदीपात्रांवर आणि पूरप्रवण भागांवर 24 तास लक्ष ठेवलंय। नागरिकांनी नदीपात्रात उतरणं टाळावं, पूल आणि बंधाऱ्यावर गर्दी करू नये, तसंच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। सध्या कोकणातील बहुतांश नद्या नियंत्रणात असल्या तरी रायगड आणि रत्नागिरीतील 4 नद्यांमधील वाढती पाणी पातळी प्रशासनासाठी सतर्कतेचा इशारा ठरत आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।